नमस्कार, माझे नाव नवनाथ पोकळे, राहणार देवी निमगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड। श्रावणाचे रूप ही एक कविता मी लिहिलेली आहे आणि ते आपणासमोर मी सादर करत आहे। आली पावसाची धार गुज सांगे कानामध्ये, माती झाली ओली बघा कशी काळ्या रानामध्ये, येई एक एक धार कसा गारवा घेऊन, जाई कोकिळेचा स्वर कसा चाहूल देऊन, येई ढगावर ढग नभ झाले काळे भोर, फिरे घार आकाशात कशी ढगांच्या आईवर, इंद्रधनुचे ही रंग कसे नभात साजती, अशी श्रावणाची धार कशी मनास लाजती, पाना पानात हा रंग कसा श्रावणाचा भरे, हिरवा डोंगर तो दावी रूप श्रावणाचे खरे, माझा कोकण रे बघा याच श्रावणात फुले, नागपंचमीचा झुला याच श्रावणात झुले, खळखळ तो रे जरा काळ्या कपारीवरून, नवपालवीची वेल जाईवर फांदीला धरून, कशी रानत पाखर सूर श्रावणाचा गाती, सण रक्षाबंधनाचा जपे भावा बहिणीची नाते, सण रक्षाबंधनाचा जपे भावा बहिणीची नाते, रान फुलांचा पठार कसा वाऱ्यावर डोलतो, रूप श्रावण धावून चहू बाजूनी बोलतो, दवबिंदूच्या पाण्यात मला श्रावण दिसतो, असा सुंदर श्रावण कसा गालात हसतो, असा श्रावणाचा मास माझ्या मनात बसला, रूपवान रे श्रावण माझ्या कवीला दिसला, अशी श्रावणाची ओळ माझ्या लेखनीत आली, लिहिता श्रावणाचे रूप श्रावण सुंदरी ती झाली, लिहिता श्रावणाचे रूप श्रावण सुंदरी ती झाली। धन्यवाद। सबस्क्राइब करा शब्दमित्र चॅनल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सर्वांमेंटही करा। धन्यवाद। आपुलकी आपल्या मातीची, साथ शब्दमित्र। सबस्क्राइब करा शब्दमित्र चॅनल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सर्वांमेंटही करा। धन्यवाद। आपुलकी आपल्या मातीची, साथ